So this will be day 2 of NumPy. In last lecture, we saw what is NumPy library, how that library work, and then आपण काही बेसिक NumPy चे जे arrays आहेत ते कसे क्रिएट करू शकतो ते पाहिलं. Done. Now today we are going to focus on the reshaping. So reshaping काय असतं, ते कसं वर्क करतं. Then flatten and reveal हे काय आहे आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ट्रान्सपोज फंक्शन काय आहे. स्क्वीजिंग इन नंपायर हे काय असतं. फ्लिप फंक्शन काय करतो. अँड देन इंडेक्सिंग अँड स्लायसिंग. ठीक आहे. तर नंपाय अरेचं असेल त्याच्यामध्ये इंडेक्सिंग अँड स्लायसिंग कसं वर्क करतं. डन. चलो. सो फर्स्ट लेट स्टार्ट विथ द reshaping of array. Done. Again, first we will need numpy library. So import numpy as np. ठीक आहे. तर सपोज तुमच्याकडे एक array आहे. लेट मी क्रिएट np डॉट array and सिंपल आपण array बनवतो 1 2 3 4 5 6 7 8. डन. आता मला काय करायचं, सध्या जर मी हा array बघितला तर हा असा दिसतो. याचा शेप काय असेल. शेप काय असणार याचा कोण सांगेल. shape of this array will be 9, 1. One row 9 columns. Done. त्यानंतर याचा डायमेन्शन बघितलं तर सिंगल डायमेन्शन आहे आणि जर मी साईज बघितली तर 9 एलिमेंट्स. डन. सो हा आहे तुमचा A1 array जो तुम्हाला सध्या असा दिसतो. डन. लेट से मला ह्या arrayला चेंज करायचा आहे आणि मला याला 3x3 चा बनवायचा आहे. डन. सो इन दॅट केस we will use reshape. So A1 dot reshape. Done. आता रिशेप मध्ये तुम्हाला सांगावं लागेल की तुम्हाला रिशेपिंग नक्की कशी करायची. जसं मला 3,3 मध्ये करायचं. डन. तर आता जर मी A2 माझा बघितला तो चेंज झाला. डन. तर जो तुमचा सिंगल रोज मध्ये होता म्हणजे तुमचं त्याचं डायमेन्शन जे होतं ते 1 डायमेन्शन होतं त्या तुम्ही कन्वर्ट केलं इंटू 2 डायमेन्शन. सो आता या पॉइंटला जर मी याचा शेप बघितला दॅट विल बी 3,3. डन. देन याचं डायमेन्शन बघितलं दॅट विल बी 2 डायमेन्शन आणि साईज चेंज होईल का नाही. सो साईज विल बी रिमेन सेम. क्लिअर आहे. आता जेव्हा तुम्ही रिशेप फंक्शन यूज करत आहात त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुमच्याकडे जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन ते यायला पाहिजे. डन. जसं 3 मल्टिप्लाय बाय 3 9 एलिमेंट्स. डन. अजून एखादं कॉम्बिनेशन करायचं झालं तर आपण अजून एक करू शकतो. लेट्स से 9, 1. डन. हा असं दिसेल. ठीक आहे. किंवा तुम्ही करू शकता 1, 9. हा असं दिसेल. क्लिअर आहे. सो लेट्स से मी आता प्रयत्न करतोय मला जो डेटा आहे तो 2x3 मध्ये हवा. होणार नाही. एरर येणार. डन. सो नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही रिशेप फंक्शन यूज करताय तर तुमचा जो काय रिशेपिंगचा क्रायटेरिया आहे त्याचं मल्टिप्लिकेशन हे नंबर ऑफ एलिमेंट्स असायला पाहिजे. डन. जर ते नंबर ऑफ एलिमेंट्स असेल तरच तुम्ही रिशेप करू शकता. क्लिअर आहे. ओके. नाव लेट्स ट्राय वन एक्झाम्पल. लेट्स से वी हॅव एज. लेट मी यूज np dot random dot rand integer and we have 18 to 26 आणि आपल्याकडे असे 12 लोक. डन. हा असा डेटा. आता 12 आपल्याकडे एलिमेंट्स आहेत. यांना तुम्ही रिशेप कसं करू शकता. 3,4 4,3. सो 3,4 correct. Done. Then 4,3 again correct. Done. Okay. Next 6,2. Done. That's 2,6. अजून 12 into 1. Done. And 1 into 12. Done. चल. एक फेमस रिशेपिंग आहे जे आपण पर्टिक्युलरली इन द केस ऑफ नंपाय ह्याच्यामध्ये अल्गोरिदम्स मध्ये यूज करतो मशीन लर्निंगच्या. ठीक आहे. सो का यूज करतो बोले ते सांगतो. जेव्हा तुम्ही मशीन लर्निंगच्या अल्गोरिदमला डेटा पास करताय तर त्याच्या लायब्ररीज आहेत त्या बनलेल्या आहेत 2 डायमेन्शनल डेटा
प्रोसेस करण्यासाठी. डन. बट तुमच्याकडे जो डेटा सध्या आहे तो कोणत्या डायमेन्शनचा आहे? 1 डायमेन्शन. डन. सो मग आपण काय करतो, जो काय डेटा येणार आहे, आता प्रत्येक वेळेस तर आपण नंबर ऑफ एलिमेंट्स कॅल्क्युलेट करू शकत नाही. इथे जर तुम्ही बघितलं तर याचा जो डायमेन्शन आहे, लेट मी सी, असं नाही दिसेल, आपल्याला स्टोअर करावं लागेल. सो लेट मी स्टोअर इट इन एज 1. सो आता एज 1चं जर डायमेन्शन आपण बघितलं, दॅट इज 2 डायमेन्शन. सी ना, डेटा जो आहे तो कसा आहे? 2 डायमेन्शन मध्ये. बट आता इथे मला नंबर ऑफ एलिमेंट्स माहित होते, त्याच्यामुळे मी त्याला 1 डायमेन्शनचं 2 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट केलं. बट प्रत्येक वेळेस आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स माहित असतील असं नाही. सो सिंगल डायमेन्शनला 2 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण यूज करतो 1, -1. ठीक आहे. सी, डेटा तुमचा तसाच आहे, फक्त तो 2 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट झाला ना. किंवा तुम्ही करू शकता -1, -1 ना. सो हा एक फेमस रिशेपिंग आहे जे तुम्ही रेग्युलरली करता इन द मशीन लर्निंग अल्गोरिदम्स. जेव्हा तुम्हाला डेटा पास करायचा असतो, पण डेटा असतो 1 डायमेन्शनचा, आणि सायकिक लर्नच्या जेवढ्या पण लायब्ररीज आहेत त्यांना डेटा कंपल्सरी लागतो 2 डायमेन्शन मध्ये. सो रिशेपिंग इज अ वे वेअर यू कॅन कन्वर्ट दॅट 1 डायमेन्शन डेटा इंटू 2 डायमेन्शन डेटा. डन. चलो, क्लियर आहे रिशेपिंग? ओके. After reshaping, we have two options. First one is flatten, second one is reveal. Done. Flatten आणि reveal या दोन्ही कमांडचं काम आहे जर तुमच्याकडे 2 डायमेन्शन डेटा असेल तर त्याला सिंगल डायमेन्शन मध्ये कोलॅप्स करणं. डन. एक्झाम्पल, सपोज आपल्याकडे A3 आहे, np डॉट अरे, आणि यामध्ये डेटा असा आहे 1, 2, 3, देन 4, 5, 6, देन 7, 8, 9. सो आता या पॉइंटला जर मी बघितलं तर A3 मला असं दिसतं. डन. त्याचं डायमेन्शन किती आहे? नाही, डायमेन्शन 2च आहे. तुम्हाला ब्रॅकेट्स बघायचं. ठीक आहे. 3 डायमेन्शन्स कधी होईल? जेव्हा इथे थर्ड ब्रॅकेट ऍड होणार. डन. सो डेटा सध्या जो आहे तो काय? 2 डायमेन्शन मध्ये. डन. याचा जर मी शेप बघितला तर शेप आहे 3, 3. आता मला काय करायचं, हा जो A3 डेटा आहे जो 2 डायमेन्शन मध्ये, त्याला सिंगल डायमेन्शन मध्ये घेऊन यायचा. सो फॉर दॅट वी विल यूज फ्लॅटन. डन. कसं करायचं? A4 इज इक्वल टू A3 डॉट फ्लॅटन. डन. जसं फ्लॅटन केलं, तुमचा डेटा जो काही 2 डायमेन्शन मध्ये होता तो सिंगल डायमेन्शन मध्ये कोलॅप्स झाला. क्लिअर इथपर्यंत? आता हे सेम तुम्ही विथ द हेल्प ऑफ रेव्हिल पण करू शकता. सेम कन्सेप्ट बघा. सो आता तेच मी A3 घेतोय, आपण एक A5 बनवला, आणि A3 ला आपण यावेळेस करतोय रेव्हिल. सो वरती आपण केलं होतं फ्लॅटन, आता आपण केलं रेव्हिल. सेम. सो फ्लॅटन आणि रेव्हिल दोघांचं काम काय? 2 डायमेन्शन डेटाला 1 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करणं. डन. मग आता दोघांमध्ये डिफरन्स काय? ठीक आहे. सो जो तुमचा फ्लॅटन आहे हा करतो शॅलो कॉपी, आणि जो तुमचा रेव्हिल आहे तो करतो डीप कॉपी. डन. नाउ लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज शॅलो कॉपी अँड व्हॉट इज डीप कॉपी. ठीक आहे. सो लेट्स से माझ्याकडे हा A4 आहे जो मी फ्लॅटनने बनवलेला. ठीक आहे. आता यामधली ही जी 1 व्हॅल्यू ती मला ऍक्सेस करायची, त्याचा इंडेक्स काय? 0. सो मी स्क्वेअर ब्रॅकेट घेतलं, मला तो 1 भेटेल. डन. आणि मी काय केलं, या 0 ला केलं 100. जसं मी A4 बघेल 100 झाला. डन. बट याने जे काय डेटा चेंज केला तो फक्त A4 चा केला, त्याने मेन म्हणजे A3 मध्ये काही चेंजेस केलेले नाही. जर मी A3 बघेल सो स्टील A3 आहे तसाच आहे. डन. सो ह्याला बोलतो आपण शॅलो कॉपी. तर त्याने डेटाला फक्त कॉपी केलेलं आहे, त्याच्या बरोबर काही कनेक्शन नाही. आता सेम थिंग वी आर गोइंग टू डू विथ द A5. सो A5 मध्ये मी 0 घेतला विच इज 1, आणि जिथे 0 आहे तिथे आपण केलं 100. डन. आता हा A5 तर चेंज होणारच, बट हा A3 ला पण चेंज करणार. दिस इज युअर डीप कॉपी. ठीक आहे.
तर जो तुमचा रायव्हल आहे तो तुमच्या ओरिजिनल डेटा बरोबर कनेक्टेड असतो. जर तुम्ही इथे काही चेंजेस केले तर तुमच्या मेन डेटामध्ये चेंजेस होतात. डन. सो वन इज फ्लॅटन अँड सेकंड इज रायव्हल. क्लिअर? ओके. चल, सो फ्लिप बघितलं, फ्लॅटन बघितलं, रायव्हल बघितलं, शॅलो कॉपी अँड डीप कॉपी. नाव लेट्स अंडरस्टँड ट्रान्सपोज. ठीक आहे. सो ट्रान्सपोज जो आहे तो रिशेपिंग सारखा आहे. फक्त फरक असा आहे की लेट्स से तुमचा शेप 2x3 असेल तर 3x2 करतो. डन. एक्झाम्पल, लेट्स से वी हॅव A6 NP डॉट ॲरे आणि आपल्याकडे शेप आहे 1, 2, 3, 4, 5 अँड 6. सो जर मी A6 ला बघितलं, याचा शेप काय असणार आहे, कोण सांगेल? 2 rows अँड 3 column. डन. आता हा जो 2, 3 वाला डेटा आहे त्याला मला करायचं आहे 3, 2 म्हणजे शेप चेंज करायचा. डन. तर आपण करू शकतो A6 डॉट ट्रान्सपोज. डन. तर तो काय करेल, शेप चेंज करेल. डन. तर रिशेपिंग मध्ये तुम्ही डिसाईड करता शेप कसा असला पाहिजे, 2, 3, 3, 2, 1, 3, 3, 1. बट ट्रान्सपोज मध्ये जो तुमचा रोज आहे ते जातं कॉलम मध्ये, कॉलम जे आहे ते जातं रोज मध्ये. ठीक आहे. सो दिस इज युअर ट्रान्सपोज. डन. ओके. नाव कम्स दी स्क्वीजिंग. अगेन युजफुल आहे. बऱ्याचदा काय होतं की डेटा तुमच्याकडे येताना मल्टी डायमेन्शन मध्ये येतो ज्याची गरज तुम्हाला नसते. फॉर एक्झाम्पल डेटा 3 डायमेन्शन किंवा 4 डायमेन्शन्स मध्ये, बट तुम्हाला प्रोसेस करण्यासाठी डेटा फक्त 2 डायमेन्शन मध्ये हवा. डन. सो ऍट दॅट टाइम यू यूज स्क्वीजिंग. सो तुम्ही काय करता, डेटाला कम्प्रेस करता, म्हणजे जे एक्स्ट्रा डायमेन्शन्स आहेत ते रिमूव्ह करता. एक्झाम्पल A7 NP डॉट ॲरे. डन. आणि लेट्स से आपल्याकडे 3 डायमेन्शनचा डेटा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो आता याचा जर मी शेप बघितला तो असा आहे. जर शेप आपण बघितला तर शेप असेल 1, 3, 3. ठीक आहे. जर डायमेन्शन आपण बघितला ते असणार आहे 3 डायमेन्शन. ठीक आहे. आता ह्या डेटाला मला 2 डायमेन्शन मध्ये आणायचं. सो आपण यूज करणार A7 डॉट स्क्वीज. ना, जसं मी स्क्वीज केला, डेटा सेम तसाच आहे, फक्त जो 3 डायमेन्शन मध्ये होता तो तुमचा गेला 2 डायमेन्शन मध्ये. डन. आता 2 डायमेन्शन मधून आपण 1 डायमेन्शन मध्ये आणू शकत नाही, तर त्यासाठी तुमच्याकडे फ्लॅटन आहे. डन. जर तुम्हाला अजून 2 डायमेन्शन मधून डेटा 1 डायमेन्शन मध्ये पाहिजे तर फ्लॅटन करा किंवा रेबल करा. स्क्वीज जो आहे तो तुमचा यूज होतो टिल 2 डायमेन्शन पर्यंत. क्लिअर? ओके. यामध्ये काय डाऊट? ओके. सो लेट मी रिवाइज काय काय केलं आपण बघितलं रिशेपिंग. रिशेपिंग आपण यूज करतो जर आपल्याकडे सिंगल डायमेन्शन मध्ये डेटा आहे आणि त्याला मला रोज आणि कॉलम्स मध्ये कन्वर्ट करायचं. देन आपण त्यानंतर बघितलं फ्लॅटन अँड रिव्हील. तर फ्लॅटन आणि रिव्हील अगेन 2 डायमेन्शन मध्ये डेटा आहे, तो मला 1 डायमेन्शन मध्ये हवा. त्यामध्ये फ्लॅटन जो आहे तो काय, शॅलो कॉपी, रिव्हील डीप कॉपी. डन. देन आपण बघितलं ट्रान्सपोज. सो आपल्याकडे अगेन रिशेपिंग सारखं आहे, फक्त फरक असा आहे रिशेपिंग मध्ये शेप आपण डिसाईड करतो, ट्रान्सपोज मध्ये रोचं कॉलम आणि कॉलमचं रोज होतं. लास्ट थिंग स्क्वीज. तर स्क्वीज मध्ये जो काय डेटा तुमचा 3, 4 डायमेन्शनचा आहे तो तुम्ही 2 डायमेन्शन मध्ये घेऊन येतो. डन. ओके. हा डायमेन्शन चेंज, डायमेन्शन नाही चेंज होत, फक्त शेप चेंज होतो. रिशेपिंग मध्ये तुमचं डायमेन्शन चेंज होतं. क्लिअर आहे? ओके. आता येतं फ्लिप. ठीक आहे. सो फ्लिप मध्ये तुमचा शेप किंवा डायमेन्शन चेंज होत नाही, डेटा चेंज होतो. डन. लेट मी शो यू. सो लेट से आपल्याकडे हाच डेटा आहे, याला आपण नाव देऊया A8 आणि आपण याचं एक डायमेन्शन कमी केलं. डन. सो सध्या तुमच्याकडे जो डेटा आहे तो असा आहे. डन. आता फ्लिप मध्ये एक पॅरामीटर आहे ज्याचं नाव आहे ऍक्सिस. ठीक आहे.
तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा जेव्हा ऍक्सिस हा नावाचा पॅरामीटर येईल, जो तुम्हाला इथे पण येणार आहे आणि तुम्हाला पांडाज मध्ये पण येणार आहे, तर त्याच्यामध्ये दोन ऍक्सिस असतात, एक असतो 0 आणि एक असतो 1. 0 ऍक्सिस म्हणजे तुम्ही रोच्या अलॉंग इंटरचेंज करताय आणि 1 म्हणजे तुम्ही कॉलमच्या अलॉंग इंटरचेंज करताय. डन. एक्झाम्पल देतो. सो आपण A9 घेतला आणि आपण यूज करतोय np डॉट फ्लिप. आता फ्लिपला पहिले तुम्हाला पास करावा लागतो ऍरे, ज्या ऍरेला फ्लिप करायचं, अँड देन सेकंड पॅरामीटर तुम्हाला पास करावं लागतं ऍक्सिस. सो आपल्याला ऍक्सिस जो आहे तो पाहिजे 0. सो आता जसं मी रो करेल, व्हॅल्यूज बघा काय होतात. ठीक आहे. तर त्याने काय केलं, 1 2 3 याला आणलं खाली, 1 2 3, आणि जे 7 8 9 होतं ते गेलं वरती. तर त्याने रोच्या अलॉंग डेटा जो आहे तो फ्लिप केला, इंटरचेंज केला. डन. आणि हेच जर मी 1 करेल तर इथे काय होणार, 147 इकडे येणार आणि 369 इकडे येणार. डन. सो नेहमी लक्षात ठेवा, हे तुमचं पायथन नंपाय साठी पण आहे आणि हे तुमचं पांडाज साठी पण आहे. पांडाज मध्ये पण तुमच्याकडे ऍक्सिस नावाचा पॅरामीटर आहे. ऍक्सिस 0 आहे तर तुम्ही रोच्या अराउंड इंटरचेंज करताय, आणि ऍक्सिस 1 आहे तर तुम्ही कॉलमच्या अराउंड इंटरचेंज करताय. क्लिअर आहे? ओके. नाव कम्स द इंटरेस्टिंग पार्ट विच इज इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग. आता हा जर कन्सेप्ट तुम्हाला समजला तर पांडाजचे अरेज तुम्हाला समजले. डन. चलो, सो लेट स्टार्ट विथ द सिंपल पार्ट, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. लेट मी टेक दिस अरे. ठीक आहे. आणि आपल्याकडे हा 8 चा डेटा. डन. चल, सो शार्दुल, जी एज 22 आहे तिला मला ऍक्सेस करायचं आहे युझिंग निगेटिव्ह इंडेक्स. काय व्हॅल्यू असेल? -6. तुम्ही सांगताय बरं. ओके. सौरभ 18 हवाय प्लस ने. गुड. योगेश 19 हवाय मायनस ने. -3. हो, 3 राहिला. डन. ओके. सो इंडेक्सिंग तशीच वर्क करते जशी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. डन. ओके. शुभम, 23 पासून ते 21 पर्यंत स्लाइस करायचं. 23 पासून 21 पर्यंत मला या व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहेत. कोलन बरोबर. पुढे व्हॅल्यू 21 पर्यंत. तसं आपल्याला एक व्हॅल्यू एक्स्ट्रा द्यावी लागते. ठीक आहे. सो मला जर 21 पर्यंत स्लाइस करायचं आहे तर मला द्यावं लागेल 8 इंडेक्स. डन. कसा? 3 4 5 6 अँड 7. एक इंडेक्स आपण एक्स्ट्रा देणार, त्याच्यामुळे आपल्याला 21 भेटेल. डन. चलो, शार्दुल, 19 to 21 प्रिंट करायचं आहे निगेटिव्ह इंडेक्स. 19 to 21 प्रिंट करायचं आहे निगेटिव्ह इंडेक्स. कोण सांगितलं आन्सर? -5. ना. सो 1 2 3 4 अँड 5. -5 to 19. डन. ओके. लास्ट वन, देन आपण जाऊया ऍरेज मध्ये. ठीक आहे. सपोज मी हे टाईप केलं 4:9. कोणत्या व्हॅल्यूज प्रिंट होतील? येस, क्विकली. 4:9. 18 to
22. डन. ओके. डन. ठीक आहे. सो आता ह्या इंडेक्सिंग आणि ह्या स्लायसिंग मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना. आता आपल्याला जे बघायचं आहे ते आहे हा वाला डेटा. सो 812 np डॉट array 1 2 3 4 5 6 7 8 9. डन. आणि मला हवाय हा वाला 1. इंडेक्स काय याचा? 0 0 इन ब्रॅकेट. ठीक आहे. परत एकदा मला हवाय हा 4. 1 इन ब्रॅकेट 0. हा सर हे आता येतंय कसं? ठीक आहे. आता हे समजून घ्या कारण की हा सेम कन्सेप्ट आहे तुमचा पांडाज मध्ये. जर इथे तुम्हाला समजलं स्लायसिंग कशी होते तर तुम्हाला समजेल की इकडे वर्क कसं करायचं ना. सो बघा आता हे वाले अरेज पहिले लिहून घ्या. राईट डाऊन दिस अरे 1 2 3 4 5 6 7 8 9. चल राईट डाऊन द अरे. अरे इज 1 2 3 4 5 6 आणि थोडा गॅप देऊन ड्रॉ करा. हॅव अ गॅप बिटवीन नंबर्स. 1 2 3 4 5 6 7 8 डन. ओके. सो जेव्हा डेटा तुमचा 2 डायमेन्शन्स मध्ये येतो याचा आता तुमच्याकडे 2 इंडेक्सेस असतात ना. आता पहिला जो इंडेक्स असतो तो असतो रोचा. रोचा इंडेक्स तुमचा चालू होणार इथून. ठीक आहे. पहिल्या रो पासून हा इंडेक्स असतो 0. देन सेकंड याचा असणार आहे 1 अँड देन थर्ड याचा असणार आहे. डन. सो तुमच्या रोजच्या पुढे लिहून ठेवा 0 1 अँड 2. ठीक आहे. तर तुम्ही पहिला जो इंडेक्स देता तो असतो रो. सेकंड जो इंडेक्स असतो तो असतो कॉलम. ठीक आहे. तर कॉलमचा इंडेक्स चालू होणार 1. देन अगेन सॉरी नॉट 1 0 देन 1 देन 2. डन. ओके. आता सपोज मला ह्या 5 ला ऍक्सेस करायचा आहे. हा जो 5 आहे या 5 ला मला ऍक्सेस करायचा आहे. डन. तर या केसमध्ये माझा रोचा इंडेक्स किती आहे 1 आणि माझा कॉलमचा इंडेक्स किती आहे 1. तर मला टाईप करावं लागेल A11 पहिला इंडेक्स 1 देन सेकंड इंडेक्स 1 म्हणजे मला आन्सर भेटेल 5. क्लिअर आहे. चल नाव लेट्स ऍक्सेस दिस 9 पेक्षा आपण काम करूया 8 ना. आता 8 ला मला ऍक्सेस करायचा काय येईल A12 मध्ये पहिला इंडेक्स येणार 2 दुसरा इंडेक्स येणार 1. क्लिअर आहे. चलो इथपर्यंत काय डाऊट आहे. आता मला या व्हॅल्यूज ऍक्सेस करायच्या. मला 5 5 6 8 9 या व्हॅल्यूज हवं. नथिंग. तुम्हाला एका वेळेस एक व्हॅल्यू तर भेटली. मला आता काय हवंय 5 6 8 9 या 4 व्हॅल्यूजला एका वेळेस प्रिंट करायचं. थिंक काय येईल. मी जे सांगतोय ते समजतंय का बघा. ठीक आहे. बघा A12 ठीक आहे. आता मला रो हवाय आणि रो कुठून हवाय मला 1 पासून. ठीक आहे. 5 व्हॅल्यू कुठल्या रो मध्ये
तुमच्या 1 व्हॅल्यू, ठीक आहे. सो 1. त्याच्यानंतर जेव्हा सर्व रोज हवेत, बरोबर ना. सो कोलन, ब्रॅकेट कम्प्लीट, ठीक आहे. तर तुम्हाला काय भेटेल, 4 5 6 7 8 9, म्हणजे हा 6 व्हॅल्यूज भेटणार. क्लिअर आहे. तुम्हाला 6 व्हॅल्यूज हव्यात का? नाही. कॉलम मध्ये तुम्हाला हवंय अगेन 1 पासून ते 2 पर्यंत. सो अगेन 1 कोलन ब्रॅकेट कम्प्लीट. क्लिअर आहे. स्वतः हा जो आहे, हा वाला पार्ट, तो तुम्हाला देतो या व्हॅल्यूज 4 5 6 7 8 9. अँड देन हा वाला जो पार्ट आहे तो तुम्हाला देतोय या व्हॅल्यू 2 3 5 6 8 9. डन. आणि आता तुम्ही याचं दोघांचं कॉम्बिनेशन करताय, त्याच्यामुळे तुम्हाला भेटतोय 5 6 8 9. क्लिअर आहे. नाउ लेट मी शो यू वन एक्झाम्पल. असं मला 5 6 8 9 हवाय. A 1 2 is equal to 1 colon and then again 1 colon. Okay, काय आलं? हा, कॉमा 1 colon आलं. ओके, समजलं कसं आलं आता हे? हा 1 colon जो आहे तो तुम्हाला देतोय 4 5 6 7 8 9. डन. तुम्हाला रोज देतोय. त्यानंतर तुम्ही दिला कॉमा. कॉमा दिल्यानंतर तुम्ही जो ऍक्सेस करता तो आहे कॉलमचा इंडेक्स, ठीक आहे. तर कॉलमचा इंडेक्स कुठून चालू होतं? 1 2, म्हणजे 2 3 5 6 8 9. आता याच्यामध्ये कॉमन कोणत्या गोष्टी आल्या? 5 6 8 9. तर त्याच्यामुळे तुम्हाला भेटली ती व्हॅल्यू. 2 आणि 3 का नाही आला? पुढे 2 आणि 3. 1 2 3 आहे ना आता. हा, स्वतः बघ, हे वाला जे आहे ते काय देते तुला? 2 3 5 6 8 9. पण त्याच्या अगोदर तू ऍक्सेस काय केलेलं आहे? रो 4 5 7 8 9. त्याच्यामुळे वरचा रो येणार नाही. कळलं? म्हणलं थोडस डिफिकल्ट आहे, बट हे समजून घ्या. आणखी पांडाज मध्ये आहे तसं हे युज होतं, ठीक आहे. नाव लेट से आय वॉन्ट टू प्रिंट दिस व्हॅल्यू, दिस 1 2 अँड 4 5. कसं करणार? 1 2 आणि 4 5 ला मला प्रिंट करायचं. 0 कोलन 0 कोलन 2, बरोबर. 0 कोलन 2, 0 कोलन 2. बरोबर, ठीक आहे. 0 कोलन 2 ने तुम्हाला ही व्हॅल्यू दिली 1 2 4 5, इथली पूर्ण 1 2 3 4 5 6, ठीक आहे. अँड देन या 0 कोलन 2 ने तुम्हाला काय दिलं? 1 4 7 2 5 8. कॉमन काय? 1 2 आणि 4 5. डेटा स्लाइस झाला. क्लिअर आहे. आता तुम्हाला काय करायचंय? हा ऍरे जनरेट करायचा. सपोज मला 5 ला ऍक्सेस करायचं असेल तर कसं करता येईल? जर मला 8 9 ला ऍक्सेस करायचं असेल कसं करता येईल? जर मला 4 5 6 7 8 9 ऍक्सेस करायचं असेल कसं करता येईल? डन. आता जर तुम्ही ह्या ऍरे वरती व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर हा सेम फंक्शन पांडाज मध्ये आयलॉक म्हणून आहे. डन. आयलॉक मध्ये सेम तुमचा कन्सेप्ट युज होतो. जर तुम्हाला इथे तो समजला तर तिथे तुम्हाला तो डायरेक्टली युज करता येईल. क्लिअर? ओके. याच्यामध्ये काय डाऊट आहे? डन. आणि हे असं आहे ना, ह्याला जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिकली युज करत नाही तेव्हा पण ते समजणार नाही. डन. ओके. सो वी स्टार्टेड विथ द रिशेपिंग. फ्लॅटन रिव्हील आपण बघितलेलं आहे. देन आपण बघितलं ट्रान्सपोज, देन स्क्वीजिंग, फ्लिप अँड इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग. डन. नाउ टुमॉरो विल बी लास्ट डे ऑफ नमपाय. सो बेसिक नमपाय, ज्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कोणते कोणते करू शकतो, ब्रॉडकास्टिंग काय असतं, ते कसं वर्क करतं ते आपण बघणार आहे. डन. अँड देन डे आफ्टर दॅट वी आर गोइंग टू वर्क ऑन युअर प्रोजेक्ट. ठीक आहे. चल, सो एक 10 मिनिट्सचा गॅप घेऊया आणि डेटाबेस चालू करूया. ठीक आहे. चल, सेशन क्लोज करायच्या अगोदर काही डाऊट आहे कोणाला? क्लिअर?